आजकाल बाईक असणं आवश्यक झालं आहे. Nowadays, bike is a must. आजकाल मोबाईल असणं आवश्यक झालं आहे. Nowadays, mobile is a must. तो नक्कीच बसने गेला असेल. He might be gone by bus. ओके. त्याला नक्कीच उशीर झाला असेल. He definitely get late. तुला नक्कीच स्वप्न पडलं असेल. You might be have dream. ओके. हे नक्कीच आहे ना, मग नक्कीचला माहीत नाही येणार ना. काय येणार कोण सांगेल. It definitely had a dream. यू मस्ट हॅव हॅड अ ड्रीम. Must have had a dream. येस. मला तू इतकं स्वार्थी असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. I had never thought that you would be so selfish. व्हेरी गुड आन्सर. परफेक्ट. मला वाटलं की तू नाही येणार. I thought you would not come. ओके. तू जायला हवं होतंस. You should have gone there. गुड. तू मला विचारायला हवं होतंस. You should have asked me. तू मला सांगायला हवं होतंस. You should have told me. सांगणे ना थर्ड फॉर्म पाहिजे ना टेलचं. You should have told me. येस येस येस. तू लेक्चर अटेंड करायला हवं होतंस. You should have attended the lecture. तू त्याला पाहायला हवं होतंस. You should have seen this. त्याला Seen, seen it. त्याला तू त्याला पाहायला हवं होतंस ना. काय कोण सांगेल. You should have seen him. चेतन तू त्याला पाहायला हवं होतंस. You should have seen him. येस व्हेरी गुड. यू शुड हॅव सीन हिम. मुंबई वर्सेस बारामती. सोहम यू आर फ्रॉम मुंबई ना. Yes, sir. and Chetan is from Baramati. Let's see who wins. And Prerna is from Baramati. Ritu is from Baramati, I think. Saili, where are you from? Saili, you are from Mumbai, I think, right? Vijay is from Baramati. अजून सायलीचा बॅकग्राऊंड नॉईज येतोय. सायली टर्न ऑफ. सायली टर्न ऑफ युअर प्लीज. मी 7च्या आधी घरी पोचायला हवं. Sorry. मी 7च्या आधी घरी पोचायला हवं. We have to reach on 7 o'clock. कोणी सांगेल का. मला 7च्या अगोदर घरी पोचायला हवं. I must reach. येस येस. कोण सांगेल. I should reach home before 7 p.m. येस. I must get home before 7 p.m. किंवा I must reach home before 7 p.m. ओके. मला तुला काहीतरी सांगायचं आहे सोहम. I want to tell you something. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. I wanted to tell you something. मी 6 तास अभ्यास मी पूर्ण दिवसभर अभ्यास करायचो. I used to study whole day. गुड. मला लवकर उठे इतक्या लवकर उठायची सवय नाही आहे. I am not used to getting up so early.
व्हेरी गुड. छान सांगितलंस. आम्हाला लवकर झोपायची सवय आहे. We are used to sleeping लवकर. early. येस. तू लस्सी घेणार का? Would you like to have lassi? तू पावभाजी खाणार का? Would you like to have pav bhaji? मी आईस्क्रीम घेणार. I would like to have ice cream. परफेक्ट. तू काय घेणार, चहा की कॉफी? What would you like to have, tea or coffee? मी चहा घेणं अधिक पसंत करेन. I prefer tea. ओके. तू याविषयी जास्त उत्साही दिसत नाही आहेस. You don't उत्साही दिसत नाही ना. हां. You don't seem very enthusiastic about it. Very good. Thank you, Soham. Turn off your video and audio. Very well played. Next contestant, Vijay Thopte. Vijay, kindly turn on your video and audio. Vijay. Hi, sir. Hi, dear. Vijay, your question is, दाल में कुछ तो काला है, काहीतरी घोटाळा दिसतोय. Something is wrong. ओके. समथिंग इज रॉन्ग, समथिंग इज फिशी, है ना? तो नक्कीच आजारी असेल. No. कोण सांगेल? तो नक्कीच आजारी असेल. तो नक्कीच आजारी असेल. Me is. येस. नाही, नक्कीच नक्कीच आहे ना, मग मस्ट बी येणार. हां. आणि कदाचित असेल ना, मग माईट बी आणि मे बी. हां. आजकाल बाईक असणं तर कंपल्सरी झालं, आवश्यकच आहे. Nowadays, bike is must. वाव. आजकाल मोबाईल असणं आवश्यक आहे. Nowadays, mobile is must. तुला मुंबईला राहायला आवडेल का? मुंबईला राहायला आवडेल का? हां. तुला मुंबईमध्ये राहायला आवडेल का? Would you like to live in Mumbai? ओहो, वाव. तू जायला हवं होतंस. सर आवाज नाही आला. तू जायला हवं होतंस. You should have to go. कोणी सांगेल? तू जायला हवं होतंस. You should go there. गुड ट्राय. अजून? You should have. You should have. You should have gone. You should have gone. तू यायला हवं होतंस. You should have gone. येस. तू लेक्चर अटेंड करायला हवं होतंस. You should have to attend lecture. यू शुड हॅव अटेंडेड लेक्चर. हां. तू मला विचारायला हवं होतंस. You should have to ask me. शुड हॅव टूची गरज नाही आता, फक्त यू शुड हॅव आस्क्ड मी. तू मला सांगायला हवं होतंस. Okay. You should tell me. यू शुड हॅव टोल्ड मी. तू त्याला पाहायला हवं होतंस. You should have. सीन हिम. येस. येस. मी आता निघायलाच हवं. I must leave now. येस. आपण ताबडतोब निघायला हवं. We should leave immediately. ओके.
तू तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी विजय. Take care yourself. ओके. तू सत्य स्वीकारायलाच हवं. You should accept the truth. ओके. आणि स्वीकारायलाच हवं. Sorry. तू सत्य स्वीकारायलाच हवं. You must येस. accept. द ट्रूथ. येस. तू तुझ्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. Pay attention to your food. ओके. कोण सांगेल? तू तुझ्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. तू तुझ्या आहाराकडे लक्ष द्यायलाच हवं. You must येस येस. यू मस्ट. Watch your health. येस. यू मस्ट वॉच युअर डाएट. ओके. यू मस्ट वॉच युअर डाएट. you must aware of your diet. यू मस्ट बी अवेअर. येस. ते पण चालेल. गुड. मी माझी चूक कबूल करतो विजय. I accept my mistake. ओके. मी स्वतःला नशीबवान समजतो. I feel I'm lucky. ओके. तू खूप बदलला आहेस. You have changed a lot. चेतन खूप बदलला आहे. You have changed a lot. नाही, चेतन खूप बदलला आहे. Chetan has changed a lot. येस. एक्झॅक्टली. नीट शिस्तीत वाग. Behave yourself. तोंड सांभाळून बोला. Mind your tongue. अरे लोक तुला हसतील. People will laugh at you. लोक काय बोलतात, काय विचार करतात याची पर्वा मी नाही करत विजय. I don't care what people थिंक ऑर टॉक. ओके. behind me. तो तुझं कौतुक करत होता आहे. He was appreciating you. ही वॉज अप्रिशिएटिंग यू. है ना. Okay. मी तुझं काही बिघडवलं नाही विजय. No, sir. ओके. वुड एनीवन. मी तुझं काहीही बिघडवलेलं नाही आहे. I have done you no wrong. गुड. आय हॅव डन यू नो रॉंग. आता हेच सांगा आन्सर. कोणी पण सांगा. त्याने तुझं काहीही बिघडवलेलं नाही आहे. त्याने तुझं काहीही बिघडवलेलं नाही आहे. कोणीही सांगा चालेल. He has not done. ही हॅज डन यू नो रॉंग. है ना. मी तुला नाही सोडणार. Sir, पुन्हा सांगा. येस येस. मी तुला नाही सोडणार. मी तुला नाही सोडणार. I will not leave you. तो मला नाही सोडणार. No, sir. एनीवन. तो मला नाही सोडणार. तो मला नाही सोडणार का? He will not leave me. येस. Sir, काय होते तुमचा आवाज मला येस येस. ॲक्च्युली काय ना. Sentiment. येस येस. आय थिंक देर इज सम नेटवर्क इश्यू फ्रॉम युअर साईड बिकॉज यू आर वेरी लिटल बिट रिमोट ना.
That's why. You are in village, right? That's why. Otherwise, see, other students are from cities now, so they can hear me very well. But I think yours is little bit far away, not distant. That's why. Okay. Can I turn off my video? Yeah, yeah, you can. You can turn off your video and audio, both the things, Vijay. Okay, thank you, Vijay. And Saili, turn on your video and audio. Let me see. ओके. तू गणेशला पाहिलंस का, सायली? RGC Ganesh. ओके. तो कुठे आहे? Where is he? मला नाही माहीत. I don't know. ओके. तुझ्या फॅमिलीमध्ये किती सदस्य आहेत? How many members in your family? ओके. सध्या तुझं काय चाललंय? सध्या तुझं काय चाललंय? कोण सांगेल तुझं काय चाललंय? What are you up व्हॉट आर यू to? अप टू? येस. तू कुठे राहतेस? सायली कसं बोलणार? Where do you live? मी मुंबईमध्ये राहते. I live in Mumbai. ओके. तू स्वार्थी बनतोयस. You are so selfish. असं तुला वाटतं. That's your thinking. येस, दॅट्स वॉट यू थिंक. हां. तू कोणत्या मीडियम? आर यू फ्रॉम इंग्लिश मीडियम? सायली? No, sir. ओके. No, sir. Okay. See friends, yes, thank you Saili. Turn off your video and audio. There is lot of background noise. Okay. See friends, one important thing. तुम्हाला जो sentences देतो ना मी, the sentences you will have to learn those sentences regularly. Because learning is an important part of English communication skills. So that you will have to learn all those sentences to be fluent in English. Okay. And so in this regard, those students who have been learning very thoroughly now, very carefully, have been doing very well in English communication. So I would request all of you to learn all those sentences, literally learn, literally memorize those sentences. That plays vital role in learning English. सगळे सेंटेन्स लिटरली पाठांतर, म्हणजे पाठांतर केव्हा करतं माणूस? एक असतं न समजता पाठांतर करणं. बघा, तुम्हाला कधी कोण सेंटेन्स विचारतो की नाही, तर आज तू सेंटेन्स फिरवून विचारतो तुम्हाला सेंटेन्सनी, फिरवून. म्हणजे असं तसं, तो म्हणाला, त्याला काय वाटलं, तुला काय वाटलं. याच्यामुळे काय होतं, तुमचं ब्रेन आहे ना स्टिम्युलेट होतं आणि तुम्ही त्याच गोष्टीवर कॉन्ट्रास्ट पण विचार करावा लागता मग. आणि त्यामुळे तुम्हाला ते प्रयत्नपूर्वक तुम्हाला ते सेंटेन्सेस मेमराईज करून आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे, त्या हिशोबाने. आणि सो लेट मी अनाऊन्स द विनर. ॲक्च्युली कॉम्पिटिशन इज गोइंग टू बी व्हेरी टफ बिटवीन ए बॅच अँड बी बॅच. त्यांच्यामध्ये पण खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट्स आहेत. बट लेट्स सी, I can't say anything now. The winner, let me announce the winner. Any guesses? Yes, Vijay is right. First is Soham Bane from Mumbai आणि सेकंडवर दोन आहेत आपल्याकडे.
प्रेरणा सरडे अँड चेतन लडकर दोघं सेकंडवर आहेत. ठीक आहे, थोडंसं पॉईंटने मागे पुढे झालं. ॲक्च्युली सोहमने ना पुढे स्टार्टिंगला टेन्सेसमध्ये जास्त स्कोर केले पॉईंट्स आणि तिकडे तो पुढे गेला. बाकी ओव्हरऑल सगळे छान परफॉर्मन्स केला. ठीक आहे. सो फ्रेंड्स, विल मीट टुमॉरो ॲट द सेम टाईम. सेंटेन्सेस पूर्ण लर्न करून या. ऑक्झिलरी सेंटेन्स, ऑक्झिलरीचा वापर कसा असतो ते बघून या. ठीक आहे. टेक केअर. बाय. गॉड ब्लेस यू.